नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 11वीच्या इतिहास पुस्तकाची ओळख आणि अभ्यासक्रमाची रूपरेषा हा मुद्दा आपण यापूर्वी अभ्यासलेला होता. आज आपण इतिहास पुस्तकाच्या प्रत्यक्ष अध्यापनास या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवात करत आहोत. प्रामुख्याने या पुस्तकातील पहिलं जे प्रकरण आहे ते आद्य शेतकरी असं प्रकरण या ठिकाणी आहे आणि या प्रकरणास आपण आज सुरुवात करणार आहोत. प्रामुख्याने आद्य शेतकरी या प्रकरणामध्ये आपल्याला एकूण 6 मुद्द्यांचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. यातील पहिला मुद्दा आहे नद्याकाठची संस्कृती. प्रामुख्याने प्राचीन कालखंडामध्ये नद्याकाठी संस्कृती विकसित झाली, ती कशा पद्धतीने विकसित झाली, एक मानवी इतिहासाचा एक वेगळा टप्पा या ठिकाणी या संस्कृतीच्या माध्यमातून सुरू झाला आणि तो टप्पा या ठिकाणी या प्रकरणात पहिल्या मुद्द्यात आपल्याला अभ्यासायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपल्याला शेतीची सुरुवात, कृषी उत्पादन याविषयीची माहिती दुसऱ्या मुद्द्यामध्ये या प्रकरणात आपल्याला अभ्यासायची. त्यानंतर या प्रकरणातला तिसरा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे भारतीय आद्य शेतकरी. त्यानंतर स्थिर गाव वसाहती संघटन आणि व्यवस्थापन हा चौथा मुद्दा या प्रकरणातील आपल्याला अभ्यासायचा आहे. प्रामुख्याने नद्यांच्या काठी संस्कृती निर्माण झाली, शेतीचा विकास झाला, शेतीचा विकास झाल्यामुळं स्वाभाविक त्या ठिकाणी स्थिर गाव वसाहती प्रस्थापित झाल्या आणि त्यामुळं या स्थिर गाव वसाहतींचं संघटन आणि व्यवस्थापन कशा स्वरूपाचं होतं हे आपल्याला या चौथ्या मुद्द्यात अभ्यासायला मिळेल. त्यानंतर या प्रकरणातील पाचवा मुद्दा आपल्याला प्रामुख्याने अभ्यासायचा आहे तो म्हणजे व्यापार आणि दळणवळण. आणि शेवटचा मुद्दा या प्रकरणातील आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे नागरीकरणाची सुरुवात. ज्या पद्धतीनं मानवानं स्थिरचा विकास केला किंवा माणसाच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त झालं, तिथून पुढं हळूहळू माणूस त्या ठिकाणी नागरीकरणाकडं वळायला लागला आणि ती नागरीकरणाची महत्त्वाची सुरुवात मानता येऊ शकेल आपल्याला. तर हे जे आहे ते आपल्याला 6व्या मुद्द्यामध्ये या ठिकाणी अभ्यासायचं आहे. या प्रकरणातील पहिला जो मुद्दा आहे तो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. या मुद्द्याचं नाव आहे नद्याकाठची संस्कृती. प्रामुख्याने प्राचीन कालखंडामध्ये जगभरातील ज्या प्रमुख नद्या होत्या त्या नद्यांच्या काठी त्या ठिकाणी एक संस्कृती, मानवी संस्कृती विकसित झाली आणि त्या संस्कृतीचा अभ्यास कशा पद्धतीनं ती संस्कृती विकसित झाली हे आपल्याला या मुद्द्यात अभ्यासणं अभिप्रेत आहे. प्रामुख्याने या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये कुठल्याही ठिकाणचा इतिहास ज्यावेळी आपण अभ्यासतो तो कोणत्या मुद्द्यांच्या आधारे अभ्यासतो याविषयी मी माहिती सांगितलेली होती. प्रामुख्याने प्रत्येक ठिकाणचा इतिहास हा 3 मुद्द्यात अभ्यासला जातो. एक प्राचीन इतिहास, त्यानंतर मध्ययुगीन इतिहास आणि अर्वाचीन इतिहास. मुळात 11वीच्या सिलेबसमध्ये आपल्याला प्राचीन आणि मध्ययुगीन अशा 2 कालखंडाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. स्वाभाविक या प्रकरणाची सुरुवात जी आहे ती प्राचीन इतिहासासंबंधीची आहे. म्हणजे या प्रकरणात आपल्याला प्राचीन इतिहास जो आहे तो अभ्यासायला मिळेल. याच्या व्यतिरिक्त आणखी एक मुद्दा मी सांगितला होता की कुठल्याही देशाचा किंवा कुठल्याही ठिकाणाचा इतिहास ज्या पद्धतीनं प्राचीन आणि अर्वाचीन या 3 मुद्द्यांच्या आधारे अभ्यासला जातो तशाच पद्धतीनं लेखन कलेच्या बाबतीत देखील विचार केला जातो. ज्या कालखंडात मानवाला लेखन कला अवगत नव्हती त्या काळाला आपण प्रागैतिहासिक कालखंड असं म्हणतो. त्याच्यानंतर ज्या कालखंडात मानवाला लेखन कला अवगत होती परंतु आजच्या काळातील मानवाला ती वाचनीय स्वरूपात नाही त्या कालखंडाला आपण इतिहासपूर्व कालखंड म्हणतो. आणि ज्या कालखंडापासून माणसाला लेखन कला अवगतीही होती आणि ती आजच्या काळातील मानवाला वाचनीय स्वरूपात आहे अशा कालखंडाला आपण इतिहास कालखंड किंवा ऐतिहासिक कालखंड असं आपण म्हणतो. तर प्रामुख्याने या प्रकरणामध्ये अगदी जे इतिहास अश्मयुगीन किंवा आदिमानवाच्या पूर्वीचा जो भाग आहे तो आपल्याला अभ्यासक्रमासाठी नाही. प्रामुख्याने नवाश्मयुगाचा जो टप्पा आहे मानवाच्या इतिहासातील प्रगतीच्या टप्प्यातील नवाश्मयुगाचा जो टप्पा आहे तो या ठिकाणी आपल्याला या प्रकरणाच्या पासून पुढे अभ्यासण्यासाठी आहे. प्रामुख्याने मानवाची उत्क्रांती तंत्रज्ञानाचा विकास कसा झाला हे आपल्याला पार्श्वभूमीत पाहणं महत्त्वाचं ठरेल. याच्यामध्ये आपल्याला अश्मयुग म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं आहे. ज्या कालखंडात मानवानं आपल्या दैनंदिन जीवनातील गरजा भागवण्यासाठी दगडी हत्यारांचा किंवा दगडी वस्तूंचा वापर केला त्याला आपण अश्मयुग असं म्हणतो. अश्म याचा अर्थ दगड असा होतो.
म्हणजे आपल्या जीवनोपयोगी वस्तू ज्या आहेत किंवा हत्यारं असतील, त्यावेळी माणसाला शिकार करण्यासाठी हत्यारांची गरज प्रामुख्याने पडायची. तर ज्या वस्तू मानवानं त्या काळी वापरल्या, त्याचबरोबर जी हत्यारं वापरली ती तयार करण्यासाठी या काळातील मानवानं प्रामुख्याने अश्म म्हणजे दगड याचा वापर केला आणि म्हणून प्राचीन कालखंडाला अश्मयुग असं म्हटलं जातं. प्रामुख्याने या अश्मयुगाचे 3 प्रमुख कालखंड मानले जातात. जो खूप प्राचीन आहे आणि विस्तीर्ण आहे असा जो कालखंड आहे त्याला आपण जुने अश्मयुग किंवा पुराणाश्मयुग असं म्हणतो सामान्यपणे. आणि या काळातील मानवाचं जीवन जर आपण पाहिलं तर ते पूर्णपणे भटक्या स्वरूपातलं जीवन होतं. पूर्णपणे भटक्या स्वरूपातलं जीवन म्हणजे रानावनात जंगलात फिरायचं. दगडी हत्यारं पण अतिशय साध्या स्वरूपाची होती त्या काळातल्या मानवाची. ओबडधोबड प्रकारातल्या दगडाची ती हत्यारं त्या ठिकाणी होती आणि त्या दगडांचा हत्यार म्हणून वापर करून प्राण्यांची शिकार करायची आणि स्वतःचा उदरनिर्वाह करायचा. या पद्धतीचं जे युग होतं अगदी सुरुवातीच्या टप्प्यातील ते पुराणाश्मयुग त्याला आपण म्हणतो. आता याच्यात पुन्हा प्रगतीचे काही टप्पे आहेत. मुळात इतर प्राण्यात आणि माणसात काय फरक आहे याचा जर आपण विचार केला तर माणसाकडं निरीक्षण क्षमता आहे हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आणि दुसरी माणसाकडं बुद्धी आहे, विचार करण्याची शक्ती आहे. आणि या शक्तीच्या जोरावर माणूस सभोवतालच्या ज्या घटना घडतात त्या घटनांचं निरीक्षण करून त्यांच्यावर विचार करून त्यानं सभोवतालची जी परिस्थिती आहे ती आपल्यासाठी कशी अनुकूल करता येईल या अनुषंगाने त्या ठिकाणी प्रयत्न केले. आणि त्यामुळं जुन्या अश्मयुगाचं जे स्थित्यंतर आहे ते मध्याश्मयुगात झालं आणि मध्याश्मयुगाचं जे स्थित्यंतर आहे ते नवाश्मयुगात त्या ठिकाणी झालं. अगदी अश्मयुगाचा विचार केला आपण, दगडी हत्यारांचा उपयोग माणसानं सुरुवातीच्या टप्प्यात काय केला तर मृत प्राण्यांच्या कातडीवरील मांस खरडवणे, त्यानंतर हाडांच्या आतील जो मगज आहे तो काढून खाणे, हाडे फोडणे, फळांचे कठीण कवच फोडणे, अशा पद्धतीनं अश्मयुगीन मानवानं या दगडी हत्यारांचा वापर त्या ठिकाणी केला. आता हे दगडी हत्यारं नेमकं काय सूचित करतात? आता मी सांगितलं की माणसाकडं निरीक्षण क्षमता प्रचंड आहे, अफाट आहे. अगदी माणसाचे उत्क्रांतीचे टप्पे पाहिले तर आदी मानवाचा विचार आपण केला अगोदरचा, तो इथं आपल्याला सविस्तर पाहणं अभिप्रेत नाहीये. पण उत्क्रांती जी आहे, जसजसा माणूस टप्प्याटप्प्याने विकसित होत गेला, नंतरच्या काळात जो मानव आला त्याला आपण मेघावी मानव म्हणतो किंवा होमोसॅपियन प्रकारातला मानव म्हणतो, ज्याला दुसरं नाव शहाणा मानव असंही आपण घेऊ शकतो. तर माणसानं सभोवतालच्या परिस्थितीचा विचार करून आपल्या बुद्धीचा वापर करून जी परिस्थिती असेल ती स्वतःच्या जीवनाला अनुकूल कशी बनेल या अनुषंगाने त्याचे प्रत्येक प्रयत्न राहिलेले आहेत. आणि त्यामुळं दगडी हत्यार जो प्रकार आहे किंवा अश्म किंवा दगडाच्या साहाय्यानं तयार केलेलं जे हत्यार आहे ते मानवाच्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातली पहिली झेप मानली जाते. बघा, आजच्या काळाचा जर तुम्ही विचार केला तर आज असं म्हटलं तर नॉलेज इज ॲट द टिप ऑफ वन्स फिंगर. आपल्या अगदी तळ हाताच्या बोटावरील एका क्लिकवर ज्ञान आहे. फक्त गुगल सर्चवर जातो आपण, पाहिजे ती माहिती पाहिजे ते त्या पद्धतीने उपलब्ध होऊ शकते. आपल्याला सहजपणे आपल्याला ती माहिती उपलब्ध होते. ही तंत्रज्ञानाची झालेली क्रांती आजच्या काळातली प्रचंड अशी क्रांती त्याला आपण म्हणू शकतो. पण अगदी सुरुवातीच्या काळातील जर मानवाचा विचार केला तर त्यावेळी दगडी हत्यार ही मानवाच्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातली पहिली झेप मानली जाते. म्हणजे पहिल्यांदा त्या मानवानं असा विचार केला की आपल्याला जर प्राण्याची शिकार करायची असेल तर आपण दगडाचं एखादं हत्यार बनवू शकतो. आणि त्यामुळं दगडी हत्यारं बनवणं, हत्यार घडवण्यासाठी आवश्यक तेवढाच जोर लावून दगडाचे हव्या त्या आकाराचे छिलके काढणं हे या काळातील मानवाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं. म्हणजे दगड ज्या अवस्थेत आहेत ते दगड त्या माणसानं पाहिले, ही पहिली गोष्ट म्हणजे निरीक्षण क्षमता आहे. त्याच्यावर विचार करून जो अनावश्यक भाग आहे त्या दगडाचा तो छिलके काढून बाजूला करणं आणि जो नेमका शिल्लक भाग राहील त्याचा हत्यार म्हणून त्याला जसा अभिप्रेत आहे तसा आकार देणं हे या मानवाच्या लक्षात आलं. आणि ती मानवाच्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातली पहिली झेप किंवा ते मानवाचं तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातलं पहिलं पाऊल असं आपण म्हणू शकतो. तिथून पुढं उत्क्रांत होत गेलेल्या मानवाच्या ज्या प्रजाती आहेत त्या प्रजातींनी कुशल मानवाच्या पुढं जात तंत्रज्ञानाच्या पुढील पायऱ्या गाठत मानवी तंत्रज्ञानाचा विकास टप्प्याटप्प्याने पुढं नेला असं आपण म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात
या मुद्द्यात आपल्याला असा विचार करता येईल पार्श्वभूमीच्या बाबतीत की माणूस टप्प्याटप्प्याने शिकत कसा गेला. जुन्या अश्मयुगात पूर्णपणे आत्ता मी सांगितलं ओबडधोबड दगडाची हत्यारं तो माणूस वापरायचा, भटकं जीवन त्या ठिकाणी जगायचा. मग नंतर विकासाचा एक टप्पा आला की ज्या टप्प्याला आपण मध्याश्मयुग त्या ठिकाणी म्हणतो. या मध्याश्मयुगात काय घडलं, नेमकं काय घडलं, तर या काळातील मानवानं ऋतुचक्राचं निरीक्षण केलं. जसं दगडी हत्यार बनवणं ही मानवाच्या बुद्धीचं एक वैशिष्ट्य होतं, तसं नंतरच्या काळातील मानवानं सभोवताली जे घटनाक्रम घडतात किंवा ज्या ज्या पद्धतीनं बदल होतात निसर्गामध्ये, जे ज्या प्रकारचे ऋतू आहेत, उन्हाळा आहे, पावसाळा आहे, हिवाळा आहे, या प्रत्येक ऋतुचक्रात हवामानात काय बदल होतो, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास, या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण या काळातील मानवानं म्हणजे मध्याश्मयुगातील मानवानं केलं. मध्याश्मकाळ इथं सविस्तर आपल्याला मुद्दा नाही आहे. नवाश्मयुग काय आहे, पुराश्मयुग काय, मध्याश्मयुग काय, नवाश्मयुग काय, पण एक लॉजिक लक्षात यावं म्हणून मी तुम्हाला एकूण अश्मयुगाची थोडक्यात माहिती ओळख सांगतोय की अश्मयुग म्हणजे असा कालखंड ज्या काळातील मानवानं आपल्या वस्तू आणि हत्यारं बनवण्यासाठी दगडांचा वापर केला. अगदी सुरुवातीला अप्रगत अवस्थेतील जे अश्मयुग होतं ते पुराश्मयुग. थोडासा बदल विकसित अवस्थेचा जो टप्पा आला आहे त्याला आपण मध्याश्मयुग म्हणू शकतो. ज्या काळात मानवानं हत्यारं दगडाचीच बनवलीत पण ती सुधारित होती, थोडीशी पूर्वीच्या तुलनेनं ती थोडीशी सुधारित होती, अणकुचीदार वगैरे ती हत्यारं त्यानं बनवलेली होती. आणि या काळातील मानवाचं आणखी पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल ते म्हणजे ऋतुचक्राचं निरीक्षण या काळातील मानवानं केलं. त्यानुसार वनस्पतीची लागवड करण्यास त्यानं सुरुवात केली. तसेच वन्य प्राण्यांना माणसळवण्याचं काम म्हणजे पाळीव म्हणून त्यांना पाळण्याचं काम त्या प्राण्यांच्या बाबतीत या मानवानं केलं. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी पुराश्मयुगाचं मध्याश्मयुगात स्थित्यंतर झालं. साहजिकच या मध्याश्मयुगात देखील हळूहळू आणखी विकास होत जाऊन आणखी मानवाचा विकास झाला, म्हणजेच मध्याश्मयुगाचं स्थित्यंतर पुन्हा नवाश्मयुगात झालं असं आपण म्हणू शकतो. मग नवाश्मयुगात कोणकोणते दृश्य बदल ज्याला आपण म्हणू ते नेमकं कोणते बदल त्या ठिकाणी झाले, तर यामध्ये आपल्याला सांगता येईल मानव शेती आणि पशुपालन करू लागला नवाश्मयुगातील मानव. त्यानंतर भटकं आणि निमभटकं जे जीवन होतं माणसाचं ते पूर्णपणे संपुष्टात आलं आणि स्थिर गाव वसाहती त्या ठिकाणी निर्माण झाल्या. लक्षात घ्या, या पूर्वीच्या माणसाचं जीवन भटक्या स्वरूपाचं होतं. रानावनात जंगलात फिरायचं, शिकार करायची, जिथं जागा मिळेल तिथं राहायचं. मग शिलाश्रय असतील, गुहा असतील, जिथं ऊन वारा पाऊस असेल यापासून संरक्षण करता येईल तिथं तो स्वतःचं संरक्षण करायचा, परत दुसऱ्या दिवशी पुढच्या प्रवासाला निघायचा. एकूणच भटक्या स्वरूपाचं जीवन अगदी पुराश्मयुगात आणि मध्याश्मयुगात होतं असं आपण म्हणू. पण नवाश्मयुगात नोटिसेबल चेंज कोणता झाला, सहज लक्षात येईल असा बदल कोणता झाला, तर मानवाचं जे स्वरूपाचं जीवन होतं भटक्या किंवा निमभटक्या स्वरूपाचं, तर ते जीवन संपुष्टात आलं आणि स्थिर गाव वसाहती निर्माण झाल्या. या कालखंडात पद्धतशीर शेती करण्याची सुरुवात माणसानं केली आणि सामान्यपणे इसवी सनापूर्वी 12,000 ते 11,000 या दरम्यानच्या कालखंडात पद्धतशीर पद्धतीनं म्हणजे खास शेती व्यवसाय म्हणून मानवानं त्या ठिकाणी सुरुवात केली. एक आणखी विशेष बाब या नवाश्मयुगाची आपल्याला सांगता येईल ते म्हणजे शेतीची सुरुवात आणि स्थिर गाव वसाहतींचा उदय या दोन घटनांचा अन्योन्य संबंध आहे. या दोन घटनांचा घनिष्ठ संबंध आहे. म्हणजे शेतीची सुरुवात जर झाली नसती, लक्षात घ्या, आद्य शेतकरी हा मुद्दा आपण मूळ प्रकरण अभ्यासतोय आणि नद्याकाठी संस्कृती कशी निर्माण झाली याची प्रस्तावना पार्श्वभूमी आपण पाहतोय. तर जर माणसाला शेतीचा शोध लागला नसता किंवा शेतीची सुरुवात झाली नसती तर स्थिर गाव वसाहतीचा उदय होऊ शकला नसता. म्हणजे या दोन घटना, दोन बाबी ज्या आहेत, शेतीची सुरुवात आणि स्थिर गाव वसाहतींचा उदय, या दोन घटनांचा घनिष्ठ असा संबंध असल्याचा आपल्या लक्षात येईल. कारण नद्याकाठी शेती करण्याच्या हेतूनं माणूस स्थिरावला आणि त्यामुळं तिथून पुढं एक एक करत वस्तीचं गाव अशा पद्धतीनं स्थिर गाव वसाहतींची निर्मिती त्या ठिकाणी घडून आली. शेतीच्या तंत्रज्ञानामुळे जगभरात नद्याकाठच्या प्रदेशात सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती विकसित झाल्या आणि तोच मुद्दा अशा कोणत्या संस्कृती विकसित झाल्या ते आपल्याला या मुद्द्यामध्ये या ठिकाणी अभ्यासायचे. प्रामुख्याने जगभरामध्ये
नद्या काठच्या प्रदेशात विकसित झालेल्या ज्या प्राचीन नागरी संस्कृती होत्या त्या 4 नागरी संस्कृतीचा उल्लेख आपल्याला प्राचीन कालखंडाच्या बाबतीत करता येईल. जगाच्या बाबतीत, प्राचीन जगाच्या बाबतीत म्हणू आपण. याच्यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल मेसोपोटेमिया संस्कृती, जी टायग्रिस आणि युफ्रेटिस या 2 नद्यांच्या खोऱ्यांच्या दरम्यान विकसित झालेली होती प्राचीन कालखंडामध्ये. यानंतर दुसरी संस्कृती आपल्याला सांगता येईल इजिप्त संस्कृती, जी नाईल नदीच्या खोऱ्यात विकसित झालेली होती. तिसरी संस्कृती आपल्याला सांगता येईल चीनी संस्कृती, जी होयांग हो या नदीच्या खोऱ्यात विकसित झालेली होती. आणि चौथी संस्कृती आपल्याला सांगता येईल भारतीय उपखंड, जी भारतातील सिंधू आणि सरस्वती नद्या आहेत 2, या नद्यांच्या खोऱ्यात भारतीय उपखंडातील संस्कृती विकसित झाली. म्हणजे एकूण हे 4 जे मुद्दे सांगितलेत मी, नद्याकाठी ज्या नागरी संस्कृत्या विकसित झाल्या त्याच्यामध्ये मेसोपोटेमिया संस्कृती, इजिप्त संस्कृती, चीन संस्कृती, भारतीय उपखंडातील संस्कृती, या 4 प्रदेशांमध्ये नवाश्मयुगाचा उदय झाला. तसेच त्या ठिकाणी शेती आणि पशुपालनाची सुरुवात होऊन स्थिर गाववसाहती प्रस्थापित झाल्या. नागरी संस्कृती हा पुढचा टप्पा त्या ठिकाणी सांगता येईल. जर स्थिर गाववसाहती या प्रांतामध्ये निर्माण झाल्याच नसत्या तर संस्कृती नावाचा प्रकार उदयास आला नसता. संस्कृती म्हणजे काय, तर संस्कृती हा शब्द तयार होण्यासाठी तसं खूप संस्कृती हा शब्द किंवा ही संकल्पना खूप व्यापक आहे. इथं आपल्याला संस्कृती म्हणजे काय हे अभ्यासणं अभिप्रेत नाही. पण संस्कृती या संकल्पनेत एक समुदाय येतो, त्या समुदायाचे रीतिरिवाज येतात, त्या समुदायामध्ये असले रूढी परंपरा येतात, त्यांची भाषा त्या ठिकाणी येऊ शकते, त्यांचं एकमेकांशी असलेलं वागणं त्या ठिकाणी येऊ शकते. या सगळ्यांचा विचार संस्कृतीत येतो. म्हणजे पहिलं संस्कृती निर्माण होण्यासाठी अगोदर एक स्थिर वसाहत किंवा स्थिर गाव वसाहत निर्माण होणं गरजेचं आहे. आणि ती स्थिर गाव वसाहत प्राचीन काळात जगभरातील ज्या महत्त्वाच्या नद्या होत्या त्या नद्यांच्या काठी ती स्थिर गाव वसाहत निर्माण झाली शेतीच्या माध्यमातून. आणि तो जो टप्पा होता तो नवाश्मयुगाच्या उदयाचा टप्पा आपल्याला म्हणता येईल. जसं मगाशी मी अश्मयुगाचे 3 टप्पे सांगितले. पुराश्मयुग याच्यात टोटल साध्या स्वरूपाचं भटक्या स्वरूपाचं जीवन माणसाचं होतं. ओबडधोबड दगडाची हत्यारे या काळातील मानवानं वापरलेली होती. त्याच्यानंतर मध्याश्मयुग मी सांगितलं. या मध्याश्मयुगाच्या टप्प्यात माणसाचे जीवन थोडंसं निम भटक्या स्वरूपाचं झालं आणि माणसाला आजूबाजूचा जो एकूण वातावरण आहे, निसर्ग आहे, याचा अंदाज यायला लागला. त्याच्या निरीक्षणातून जे आहे निसर्गात जे घटनाक्रम घडतात, ऋतू येतात, त्याचा विचार या काळातील मानवानं सुरू केला. आणि त्याच्या पुढचा प्रगत टप्पा आपल्याला सांगता येईल तो म्हणजे नवाश्मयुगाचा टप्पा, ज्या काळात शेतीचं तंत्रज्ञान किंवा शेती कशी करायची हे या काळातील मानवाला कळलं आणि स्थिर जीवन, स्थिर गाववसाहतींचं जीवन त्या ठिकाणी निर्माण झालं. या पद्धतीने या 4 प्राचीन संस्कृतींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. पुढं सविस्तर एक एक मुद्दा आपल्याला अभ्यासायचा. तत्पूर्वी तुम्ही जर आपलं पुस्तक व्यवस्थित पाहिलं तर प्रत्येक प्रकरणाच्या दरम्यान काही मध्ये मध्ये चौकटी दिलेल्या आहेत पहा, अतिरिक्त अभ्यासासाठी, अवांतर अभ्यासासाठी. त्याच्यावर प्रश्न पण विचारले जातील. फक्त चालू वर्षापुरतं 25% जो अभ्यासक्रम कमी केला आहे त्या अंतर्गत काही चौकटी, सगळ्या चौकटी वगळल्यात असं नाही, तर काही चौकटी फक्त चालू वर्षीपुरत्या वगळल्यात, बाकी मात्र अभ्यासक्रमात तशाच असणार आहेत. अतिरिक्त अभ्यासासाठी खालील माहिती तुम्हाला निश्चितच आवडेल किंवा आपणास हे ठाऊक आहे का, आपणास हे माहीत आहे का, अशा सदराखाली काही चौकटी दिल्यात ज्या आपल्याला अतिरिक्त माहिती देतात. त्यानुसार इथं एक चौकट अभ्यासण्यासाठी आहे. खालील माहिती तुम्हाला निश्चित आवडेल, जी शेती विकासासंबंधी किंवा शेतीची सुरुवात कशा पद्धतीनं झाली त्या टप्प्याविषयी माहिती सांगणारी चौकट या ठिकाणी आहे. प्रामुख्याने इस्रायल या ठिकाणी बार इलान विद्यापीठातील नवीन संशोधनाच्या आधारे शास्त्रज्ञांना असं आढळून आलं, मुळात इस्रायल देशाच्या बाबतीत तुम्हाला माहिती असेल कदाचित की शेतीच्या बाबतीत खूप प्रगत देश आहे इस्रायल. आणि त्यामुळं इस्रायलच्या बार इलान विद्यापीठात शेतीसंबंधी ज्यावेळी संशोधन केलं गेलं तर त्या संशोधकांनी किंवा त्या शास्त्रज्ञांनी त्यांच्या संशोधनात त्यांना असं आढळून आलं की शेती करण्याचे जे प्रयोग आहेत ते सुमारे 23,000 वर्षापूर्वीच सुरू झालेले असावेत, हा निष्कर्ष त्यांनी काढला. आणि या संबंधीचा पुरावा इस्रायलमधील गॅलिली समुद्राजवळ असणाऱ्या ओहालो नावाच्या पुराश्मयुगीन काळातील हंगामी तळाच्या उत्खननात त्या ठिकाणी मिळाला.
उत्खनन, जमिनीचं उत्खनन करून काही पुरावे, पुरातत्वीय साधनं त्या ठिकाणी सापडलीत आणि ते इतिहासाचं साधन मानून काही काही संशोधकांनी संशोधनं केल्याचं आपल्याला दिसेल. तर त्या अनुषंगाने गॅलिली समुद्राजवळ असणाऱ्या ओहालो नावाच्या पुराश्मयुगीन काळातील हंगामी तळाच्या उत्खननात त्या ठिकाणी एक पुरावा त्यांना मिळाला. त्या ठिकाणी मानवी वस्तीच्या पुराव्याच्या बरोबरीनंच बार्ली आणि काही तृणधान्याचे दाणे तसेच फळांच्या बिया मोठ्या संख्येने मिळाल्या. म्हणजे पहिली गोष्ट, तिथं जे उत्खनन झालं तिथं मानवी वस्ती प्राचीन काळात असल्याचे काही पुरावे त्या ठिकाणी सापडले. त्याच्यासोबत काही बार्लीसारखं पीक, बार्ली हे पिकाचं नाव आहे, त्याचबरोबर काही तृणधान्याचे दाणे, फळांच्या बिया देखील मोठ्या संख्येनं मिळाल्या. त्यांच्याबरोबर शेतात उगवणाऱ्या ज्या विविध जातींच्या उत्क्रांत झालेल्या तणबिया आहेत त्या देखील त्या ठिकाणी त्यांना सापडल्या. अशा उत्क्रांत तणबिया तेथील धान्य नैसर्गिकरित्या उगवलेले नसून त्याची मुद्दाम लागवड केली होती याचा पुरावा या संशोधकांनी त्या माध्यमातून दिला. म्हणजे थोडक्यात जर त्या बिया निसर्गतः उगवल्या गेलेल्या असत्या किंवा निसर्गातः तिथं पडलेल्या असत्या तर तिथं शेती जाणीवपूर्वक केली जात होती असं म्हणता आलं नसतं. पण या संशोधकांनी काय शोधलं की त्या तणबिया अशाच पडलेल्या नव्हत्या, त्या जाणीवपूर्वक त्या ठिकाणी शेती त्यावेळी केली जायची आणि त्यामुळं त्या पडलेल्या होत्या. त्यासोबतच धान्य शिजवण्यापूर्वी ते वाटण्यासाठी पाट्या वरवंट्याप्रमाणे वापरलेले काही दगडही त्या ठिकाणी मिळालेले आहेत. यावरून लक्षात येतं की प्राचीन काळी शेतीचा विकास कसा झाला. या इस्रायली संशोधकांच्या मते शेतीचा विकास हा 23,000 वर्षापूर्वीच झाला असं आपल्या त्या ठिकाणी लक्षात येईल. आता मूळ मुद्द्याकडे आपण येऊ. जो मूळ मुद्दा आपला आहे, नद्याकाठची संस्कृती आपण अभ्यासतोय आणि या नद्याकाठची संस्कृती 4 मुद्द्यात आपल्याला अभ्यासायची. मगाशी मी ते 4 मुद्दे सांगितले. एक मेसोपोटेमिया संस्कृती हा एक मुद्दा मी त्या ठिकाणी सांगितला आहे. त्याच्यानंतर नाईल नदीच्या काठी विकसित झालेली इजिप्त संस्कृती हा एक मुद्दा आहे, तो आपल्याला पुढे अभ्यासायचा आहे. त्यानंतर होयांग-हो नदीच्या काठी विकसित झालेली चीनी संस्कृती आणि भारतामधील सिंधू आणि सरस्वती नद्यांच्या खोऱ्यात विकसित झालेली भारतीय उपखंडातील संस्कृती, असे 4 मुद्दे आपल्याला नद्याकाठच्या संस्कृतीच्या बाबतीत अभ्यासायचे. तर त्यानुसार पहिला मुद्दा आहे टायग्रिस आणि युफ्रेटिस नद्यांचे खोरे, मेसोपोटेमिया. सामान्यपणे इथं स्थान दिलेलं आहे आपल्या पुस्तकामध्ये. हे स्थान किंवा हे जे मेसोपोटेमिया ठिकाण आहे ते नेमकं कुठं आहे, तर आजचे इराक, सिरिया हे जे देश आहेत, तसेच इराणचा पश्चिमेकडील प्रदेश, इराण देशाचा पश्चिमेकडील प्रदेश आणि तुर्कस्तानचा आग्नेयेकडील प्रदेश यांचा मिळून प्राचीन काळातील मेसोपोटेमिया प्रदेश तयार होतो. म्हणजे प्राचीन काळातील जो मेसोपोटेमियाचा उल्लेख येतो तो आजच्या काळाचा विचार करता, आजच्या देशांच्या सीमांचा विचार करता कुठं बसला आहे, तर इराक देश, सिरिया देश, इराणचा पश्चिमेकडील भाग आणि तुर्कस्तानचा आग्नेयेकडील प्रदेश असा मिळून मेसोपोटेमियाचा भाग आहे. मुळात मेसोपोटेमिया हे जे ठिकाण आहे हे टायग्रिस आणि युफ्रेटिस नद्यांच्या खोऱ्याचं नाव आहे. याला ऑब्जेक्टिव्हला प्रश्न विचारला जाऊ शकतो, मेसोपोटेमिया म्हणजे काय, तर टायग्रिस आणि युफ्रेटिस नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रदेशाला मेसोपोटेमिया असं म्हटलं जातं. या शब्दाची देखील उत्पत्ती आहे. मेसोपोटेमिया शब्द नेमकं कसा आला, तर मेसॉस आणि पोटेमॉस असे 2 शब्द आहेत. त्या 2 शब्दांचं एकत्रीकरण करून मेसोपोटेमिया हा शब्द या ठिकाणी तयार झाला. याच्यामधला पहिला जो उपशब्द आहे मेसॉस, मेसॉस म्हणजे मधला, मेसॉस म्हणजे काय तर मधला, आणि पोटेमॉस, पोटेमॉस म्हणजे नदी. म्हणजे या 2 शब्दांचा मेसॉस आणि पोटेमॉस, मेसॉस म्हणजे मधला, पोटेमॉस म्हणजे नदी, या दोन्हींचा एकत्रित अर्थ आपण असा घेऊ शकतो, 2 नद्यांचा मधला प्रदेश म्हणजेच मेसोपोटेमिया. लक्षात आलंय? 2 नद्यांचा मधला प्रदेश म्हणजे मेसोपोटेमिया. म्हणजे हे लक्षात येईल. असा प्रश्न कदाचित येऊ शकतो की मेसोपोटेमिया असं नाव का पडलं, तर त्याचं कारण असं आहे, 2 नद्यांच्या मधला प्रदेश, कारण मेसॉस म्हणजे मधला, पोटेमॉस म्हणजे नदी, मग 2 नद्यांच्या मधला प्रदेश म्हणजे मेसोपोटेमिया. मग या 2 नद्या कोण, तर ते आपल्या मुद्द्यात दिलं आहे. टायग्रिस आणि युफ्रेटिस नावाच्या या 2 नद्या आहेत. त्या 2 नद्यांच्या मधला जो प्रदेश आहे त्याला आपण मेसोपोटेमिया प्रदेश असं प्रामुख्याने म्हणतो. या 2 नद्यांच्या मुबलक पाण्याची, मुळात या 2 नद्यांनी जे पाणी वाहून आणलेलं होतं, त्या नद्यांना जे पूर यायचे, त्यामुळं मुबलक पाणी त्या ठिकाणात उपलब्ध असायचं. त्याचबरोबर दरवर्षी येणाऱ्या
पुरामुळं सुपीक माती, सुपीक मृदा त्या ठिकाणी वाहून आणली जायची, गाळ वाहून आणला जायचा. त्यामुळे त्या ठिकाणची जमीन किंवा मृदा खूप सुपीक झालेली होती आणि त्यामुळं मध्याश्मयुगीन भटकं आणि निमभटके जे जनसमूह होते ते या प्रांतामध्ये स्थिरावले. मुळात काय बघा की अगदी जुन्या अश्मयुगाचा विचार केला तर तिथे भटकं जीवन होतं ते आपण पाहिलंय. मध्य अश्मयुगात थोडा बदल झाला, म्हणजे काही प्रमाणात भटकं, काही प्रमाणात निमभटकं. पण हे भटकं जीवन जगत असताना या काळातील मानवाला त्रासही तेवढाच होता, कारण त्या काळच्या प्राण्यांची शिकार करणं एवढं सहजासहजी देखील त्यांना शक्य नव्हतं. मग त्याच्यापेक्षा जर शेतीसारखं तंत्र आपल्याला प्राप्त होत असेल, आपली एका ठिकाणी स्थिर वसाहत होत असेल, तर आपलं जीवन सुखी होईल, हा एक विचार या काळातील मानवानं केला. तिथल्या नैसर्गिक परिस्थितीचा वापर करून हे जे भटके आणि निमभटके जनसमूह आहेत ते त्या ठिकाणी स्थिरावल्याचं आपल्या लक्षात येईल. या सगळ्या बाबीमुळं नवाश्मयुगीन आद्य गाव वसाहतींचा उदय या मेसोपोटेमिया प्रांतात त्या ठिकाणी झाला. मेसोपोटेमिया या ठिकाणची जी आद्य गाव वसाहत होती ती इसवी सनापूर्वी 10,000 वर्ष एवढी प्राचीन असल्याचं आपल्याला दिसेल. म्हणजे मध्याश्मयुगातून नवाश्मयुगात या ठिकाणचं स्थित्यंतर कसं झालं, तर या दोन नद्या याला कारणीभूत आहेत, टायग्रिस आणि युफ्रेटिस. या नद्यांनी जे तिथं पाण्याची उपलब्धता करून दिली, त्याचबरोबर त्या नद्यांच्या माध्यमातून जी सुपीक मृदा त्या ठिकाणी निर्माण झाली, त्यामुळं हा मानव स्थिरावला, तिथं शेती करू लागला. पुढं पीक पण आहे तिथं दिलेलं. कोणतं पीक या काळातील मानव घ्यायचा, तर गहू आणि बार्लीसारखं पीक या काळातील मानव पिकवायचा आणि सोबत पशुपालन पण चालायचं. या पद्धतीने या ठिकाणी नवाश्मयुगीन आद्य गाव वसाहतींचा उदय त्या ठिकाणी घडून आला. याच्यामध्ये आता आपल्या पुस्तकात देखील हा नकाशा दिलेला आहे बघा. 4 प्रांत जे आहेत, प्रत्येक ठिकाणी मी एक एक नकाशा टाकलाय, तोच नकाशा रिपीट केलाय, फक्त एक एक प्रांत आपण या ठिकाणी घेणार आहोत. नेमकं कुठं हा मेसोपोटेमिया प्रांत आहे जगाच्या नकाशातील, याच्यात जगाच्या नकाशातील जेवढा गरजेचा भाग आहे तेवढाच आपल्याला आहे. युरोप खंड वगैरे अमेरिका खंड कट केला या नकाशातून. इथे तुमच्या लक्षात येईल बघा, नकाशा तुम्हाला झूम करून दाखवलाय आणि सर्कल केलेला जो भाग आहे, वर्तुळ दाखवलेला भाग बघा, तिथं मेसोपोटेमिया लिहिलेला आहे. एकीकडे टायग्रिस आहे निळ्या अक्षरात, दुसरीकडे युफ्रेटिस आहे. त्या दोन नद्यांच्या मधला जो प्रदेश आहे पिवळ्या रंगाने त्या ठिकाणी दाखवलेला आहे तो. तर या ठिकाणी शेतीची सुरुवात त्या ठिकाणी झाली, आद्य गाव वसाहत त्या ठिकाणी निर्माण झाली. तिला मेसोपोटेमिया प्रांत आपल्याला नकाशात दाखवता येईल. यानंतर दुसरा मुद्दा आपण यातला अभ्यासणार आहोत, इजिप्तची संस्कृती. जशी आपण मेसोपोटेमिया संस्कृती अभ्यासली, या सगळ्या संस्कृत्या एक वैशिष्ट्य म्हणजे सगळ्या संस्कृत्या नद्याकाठीच विकसित झाल्या. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. जशी मेसोपोटेमिया संस्कृती टायग्रिस आणि युफ्रेटिस नद्यांच्या काठी विकसित झाली, तशी इजिप्तची संस्कृती ही नाईल नदीच्या खोऱ्यात विकसित झाली. प्रामुख्याने या इजिप्तचं ठिकाण जर पाहिलं तुम्ही, स्थान जर पाहिलं, तर आफ्रिका खंडाच्या उत्तरेस असलेला नाईल नदीच्या खोऱ्यातील प्रदेश म्हणजेच इजिप्त. तिकडं जसं मेसोपोटेमिया जो प्रांत होता, इराण वगैरे ते जे देश आहेत, तर त्या देशांचं एकूण सीमा वगैरे स्थान कुठलं आहे ते त्या ठिकाणी दिलं. तसं इजिप्तचं स्थान कुठं आहे, तर आफ्रिका खंडाच्या उत्तरेस असलेला नाईल नदीच्या खोऱ्यातील जो प्रदेश आहे त्याला आपण इजिप्त म्हणतो. इजिप्तविषयी काही ऐतिहासिक साधनं आहेत, म्हणजे इथली माहिती कशी प्रकाशात आली किंवा इतिहासकारांना ती माहिती कशी उपलब्ध झाली, तर प्रामुख्याने नेपोलियन बोनापार्ट या योद्ध्यानं इसवी सन 1798 इजिप्तवर स्वारी केलेली होती. हा फ्रेंच योद्धा होता नेपोलियन बोनापार्ट, आणि त्याच्याविषयी आपल्याला इथं सविस्तर माहिती अभ्यासाची गरज नाही, पण MPSC UPSCला हा प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो जर तुम्ही त्या अँगलनं इतिहास विषयाकडे बघत असाल तर. नेपोलियन बोनापार्ट हा फ्रेंचमधला होऊन गेला, ज्याला पराभव हा प्रकार माहीत नव्हता. त्याचा एकच पराभव झाला शेवटचा, तो वॉटरलूच्या लढाईमध्ये. तर त्या अनुषंगाने नेपोलियन बोनापार्टनं ज्या वेगळ्या लढाया केल्या, त्या दरम्यान 1798 त्याने इजिप्तवर स्वारी केलेली होती. त्या स्वारीच्या दरम्यान त्याच्यासोबत काही विद्वान मंडळी देखील आलेली होती. या विद्वानांनी इजिप्तमधल्या प्राचीन अवशेषांचा पद्धतशीर पद्धतीनं अभ्यास केला आणि ती माहिती प्रकाशित केली, प्रसिद्ध केली, आणि त्यामुळं इतिहासकारांना
इजिप्तविषयी किंवा इजिप्तची जी संस्कृती विकसित झाली, आद्य संस्कृती विकसित झाली, इजिप्तमध्ये शेतीचा विकास कसा झाला नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये, हे पुरावे त्या ठिकाणी इतिहासकार आले. याच्यासोबत रोझेटा स्टोनवरील अभिलेखांच्या आधारे इजिप्तच्या चित्रलिपीचे वाचन करता येणं शक्य झाल्याने याला गती मिळाली. बघा, मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं प्रागैतिहासिक, इतिहासपूर्व आणि इतिहास कालखंड. प्रागैतिहासिक म्हणजे असा टप्पा की ज्या काळात मानवाला लेखनकलाच अवगत नव्हती. इतिहासपूर्व म्हणजे असा टप्पा लेखनकला अवगत होती पण आजच्या काळातील मानवाला वाचनीय नाही. मग ही लिपी कोणती होती, वाचनीय नाही ती लिपी कोणती होती, तर ती चित्रलिपी होती इतिहासपूर्व काळातील. म्हणजे हा जो टप्पा आहे तो इतिहासपूर्व काळातील आहे. आता इतिहासपूर्व काळातील चित्रलिपी असल्यानं काही चित्रलिपींचा अंदाज आधुनिक इतिहासकारांनी लावलाय. ती वाचण्यात, तिचे निष्कर्ष काढण्यात यश मिळवलंय. 100% यश मिळालेलं नाही. सिंधू संस्कृतीच्या बाबतीत पण तेच झालंय. सिंधू संस्कृतीचा अभ्यास जो आहे, आत्तापर्यंतच्या काही इयत्तामध्ये तुम्हाला अभ्यास गेलेला आहे तर तो अभ्यास देखील जी पुरातत्वीय साधनं सापडली, ज्या वस्तू सापडल्या उत्खननामध्ये, त्यांच्या आधारे मांडलेला इतिहास आहे. पण चित्रलिपीचं वाचन मात्र यशस्वी झालं नाही. इथं मात्र इजिप्तच्या बाबतीत मात्र रोझेटा स्टोनवर जे अभिलेख होते चित्रलिपीच्या स्वरूपात कोरलेले, त्याचं वाचन करता येणं इतिहासकारांना शक्य झालं आणि त्यामुळं या इजिप्तच्या संस्कृतीच्या अभ्यासाला एक गती त्या ठिकाणी मिळाली. सामान्यपणे इसवी सनापूर्वी 6000 वर्षाच्या सुमारास नवाश्मयुगीन आद्य वसाहती इजिप्तमध्ये वसल्या. या सुमारास त्या ठिकाणी शेतीची सुरुवात देखील झाली. जसं यापूर्वी आपण मेसोपोटेमिया संस्कृतीचा विचार केला, त्या ठिकाणी जी पिकं घेतली जायची त्यामध्ये आपण गव्हाचं पीक आणि बार्लीचं पीक या दोन पिकाचा उल्लेख त्या ठिकाणी आलाय. तसंच या ठिकाणी इजिप्तमध्ये देखील गहू आणि बार्ली हे प्रमुख पीक त्या ठिकाणी घेतलं जायचं. आता या ठिकाणी नकाशा आहे बघा. या नकाशामध्ये जसं मगाशी मी मेसोपोटेमिया दाखवलंय तसंच या नकाशामध्ये तुम्हाला जे डार्क सर्कल केलेलं आहे, वर्तुळ लाल रंगात त्या ठिकाणी दिलेला आहे, त्याचा मधला जो भाग आहे तो इजिप्तचा आहे. बघा तिथं झूम करून दाखवलाय नकाशा. पिवळा रंग जो त्या ठिकाणी दिलाय तो इजिप्तचा प्रांत आहे, जिथं नाईल नदी आहे आणि त्या नाईल नदीच्या खोऱ्यात या इजिप्त संस्कृतीचा विकास झाल्याचं आपल्याला दिसेल. आता मगाशी जशी एक चौकट आली, एक चौकटीचा अभ्यास आपण केला मगाशी सांगितल्याप्रमाणे, तशी इजिप्तच्या उत्पत्तीविषयी आणखी एक चौकट आपल्या पुस्तकात आली. खालील माहिती तुम्हाला निश्चित आवडेल अशा मुद्द्याच्या अंतर्गत. प्रामुख्याने या मुद्द्यात विशेष काय दिलंय तर इजिप्त शब्दाची जी उत्पत्ती आहे, तो शब्द कसा आला याविषयी माहिती या ठिकाणी आहे. इजिप्तचं जे मूळ नाव आहे ते केमेत म्हणजे काळी भूमी असं मूळ नाव त्या ठिकाणी होतं. नाईल नदीच्या पुरात वाहून आलेल्या गाळामुळं त्या ठिकाणच्या मातीचा रंग काळा दिसतो आणि म्हणून त्याला काळी भूमी किंवा केमेत असं नाव पूर्वीच्या काळी होतं. यावरून ते नाव पडलं असावं असा इतिहासकारांचा तर्क आहे. म्हणजे केमेत का म्हटलं जायचं इजिप्तला किंवा काळी भूमी का म्हटलं जायचं, केमेत म्हणजेच काळी भूमी, तर काळी भूमी का म्हटलं जायचं तर नाईलच्या पुरासोबत वाहून आणलेला जो गाळ आहे त्यामुळे तिथल्या मातीचा रंग काळा दिसतो, यावरून ते नाव पडलं असावं असं इतिहासकार मानतात. याच्या व्यतिरिक्त नंतरच्या काळात इजिप्तला व्हटकप्ता म्हणजेच प्ता देवाचे मंदिर असं नाव देखील त्या ठिकाणी मिळालं. देवतांना बघा वेगळ्या प्रांतामध्ये देवतांना विविध नावांनी संबोधलं जातं. काही काही नाव तुम्ही जर चीनमध्ये गेले तर चीनचे खूप सारे नावं तुम्हाला असे दिसतील की ते उच्चारता सुद्धा येणार नाहीत, किचकट नाव आहेत. त्या पद्धतीने इथं व्हटकप्ता, ता जे आहे ते एक देवाचं मंदिर आहे आणि त्यावरून कदाचित इजिप्तला त्या ठिकाणी व्हटकप्ता असं नाव दिलं गेलं. म्हणजे प्ता देवाच्या नावावरून किंवा मंदिरावरून व्हटकप्ता असंही नाव त्या ठिकाणी इजिप्तला दिलं गेलं. याच्यानंतर पुढं ग्रीकांनी या व्हटकप्ता याच शब्दाचं रूपांतर इजिप्टस अशा पद्धतीने केलं आणि इजिप्टसचं पुन्हा अपभ्रंश रूप पुढं रूढ झालं, ते म्हणजे इजिप्त. अशा पद्धतीनं इजिप्तला इजिप्त हे नाव मिळालं. म्हणजे त्याचं ओरिजिन कसं आहे बघा, त्याची उत्पत्ती कशी येते या ठिकाणी आपल्या लक्षात येईल. या इजिप्तला पुन्हा अरबी नाव मिस्र असं आहे, म्हणजे अरबी भाषेमध्ये त्याला मिस्र असं ना त्या ठिकाणी म्हटलं जातं. या पद्धतीने ही इजिप्त शब्दाची उत्पत्ती आपल्याला या ठिकाणी दिली.
यानंतर तिसरी संस्कृती आपल्याला अभ्यासायची ती म्हणजे हो यांग हो नदीच्या खोऱ्यात विकसित झालेली चीनी संस्कृती किंवा चीनची संस्कृती. हो यांग हो हे नदीचं नाव आहे, चीनमध्ये उगम पावणाऱ्या नदीचं नाव आहे. तर या हो या नदीच्या खोऱ्यात चीनी संस्कृती विकसित झाली. त्यामुळे चीनी संस्कृतीचं उगमस्थान कोणतं किंवा फक्त शब्द लिहा, अशा शब्दात उत्तर लिहा, जसं ऐतिहासिक घटना व्यक्ती यासंबंधी एक प्रश्न विचारला जाणार, तुम्ही स्वरूप पाहिलं प्रश्नपत्रिकेतलं, तर त्यानुसार जर असा प्रश्न आला की चीनी संस्कृतीचं उगमस्थान कोणतं, तर हो यांग हो नदीचं जे खोरं आहे ते चीनी संस्कृतीचं उगमस्थान मानलं जातं. चीनमधील नवाश्मयुगीन गाव वसाहतीमध्ये इसवी सनापूर्वी 7,000च्या सुमारास शेतीची सुरुवात झाली. जसं मेसोपोटेमियामध्ये 10,000च्या सुमारास होती, तसं चीनी संस्कृतीमध्ये इसवी सनापूर्वी, आता इसवी सन हे ऑलरेडी तुम्ही शिकलेले आहात हायस्कूलपर्यंतच्या इतिहासात, सामान्यपणे इसवी सन नंतर 1, 2, 3, 4, 5, आज आपण 2020मध्ये जगतो आहोत आणि त्याच्या पूर्वीची जी कालगणना आहे ती इसवी सन पूर्व अशी केली जाते. म्हणजे इसवी सनापूर्वी 7,000च्या सुमारास शेतीची सुरुवात त्या ठिकाणी झाली. चीनमध्ये प्रमुख सुरुवातीची जी पिकं होती या ठिकाणी घेतली जाणारी ती गहू, राळा आणि भात अशी 3 पिकं या ठिकाणी प्रामुख्याने घेतली जायची. आता ही चीनी संस्कृती नकाशामध्ये कुठं आहे बघा, इथे तुम्हाला नकाशात दाखवले, वर्तुळ करून लाल रंगाचं वर्तुळ आहे, चीन शब्द लिहिलेला आहे आणि त्याच्या तिथं पिवळ्या रंगात दाखवलं आहे, तिथं हो यांग हो नदीचं खोरं आहे. आणि या हो यांग हो तिथं बघा निळ्या रंगात हो यांग हो पण दिलं आहे. त्या नदीच्या खोऱ्यात ही चीनी संस्कृती जी आहे ती विकसित झाल्याचं आपल्याला दिसेल. आता पुन्हा या चीनी संस्कृतीविषयी आणखी एक चौकट दिलेली आहे, तिसरी चौकट आपल्या पहिल्या मुद्द्यात आलेली, पहिला जो मूळ मुद्दा आपण अभ्यासतोय नद्याकाठची संस्कृती हा जो मुद्दा आहे त्याच्या अंतर्गत 3 चौकटी, पहिल्या 2 अभ्यासलात आपण, तिसरी चौकट या ठिकाणी आहे. खालील माहिती तुम्हाला निश्चितच आवडेल. या सदराखाली जी चीनी संस्कृतीविषयी आहे, प्रामुख्याने येलो रिव्हर किंवा पीत रिव्हर, पीत याचा अर्थ होतो पिवळा, पीत म्हणजे पिवळा, त्याला इंग्लिशमध्ये येलो शब्द वापरला आहे. येलो रिव्हर किंवा पीत नदी हे होयांग हो या चीनी नावाचे भाषांतर आहे. म्हणजे बघा, होयांग हो हे चीनी नाव आहे, त्याचं ट्रान्सलेशन जर आपण केलं, भाषांतर जर आपण केलं, तर त्याचं भाषांतर होतं येलो रिव्हर आणि मराठी भाषांतर त्याचं होईल पीत नदी, म्हणजे पिवळ्या रंगाची नदी. आता हे पीत नदी किंवा येलो रिव्हर का म्हटलं गेलं किंवा होयांग हो हा शब्द कसा आला येलो रिव्हर म्हणून, तर तिच्या प्रवाहासोबत, त्या होयांग हो नदीच्या प्रवाहासोबत जो पिवळसर रंगाचा गाळ वाहून येतो त्यावरून तिला हे नाव मिळाले असं मानलं जातं. म्हणजे बघा, होयांग होचा अर्थ होतो येलो रिव्हर, येलो रिव्हरचा मराठी अर्थ होतो पीत नदी. मग पीत नदी किंवा पिवळ्या रंगाची नदी किंवा येलो होयांग हो असं तरी का, तर त्या होयांग हो नदीच्या प्रवाहासोबत जो गाळ वाहून येतोय तो पिवळसर रंगाचा आहे आणि म्हणून त्या नदीला होयांग हो किंवा येलो रिव्हर किंवा पीत नदी असं नाव त्या ठिकाणी मिळालं. तिची काही अन्य नावं देखील आहेत, याच्यामध्ये एक रिव्हर आणि दुसरं मदर अशा 2 नावांनी या होयांग हो नदीचा उल्लेख केला जातो. याच्यामध्ये चीनी संस्कृतीमध्ये या नदीला खूप महत्त्व आहे, म्हणजे चीनचा जो विकास झाला आहे तो या नदीच्या आधारे विकास झाला असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे चीनी संस्कृतीमध्ये या होयांग हो नदीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. हे महत्त्व लक्षात घेऊन रिव्हर या नावातून ती महत्त्वाची नदी आहे असा शब्द त्या ठिकाणी रूढ झाला. या नदीला मदर असंही म्हटलं जातं कारण ती चीनी संस्कृतीची जन्मदात्री मानली जाते. म्हणजे चीनी संस्कृती जी विकसित झाली त्याला कारण ही होयांग हो नदी आहे आणि म्हणून या नदीला रिव्हर पण म्हणतात, या नदीला मदर पण त्या ठिकाणी म्हटलं जातं. सामान्यपणे गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा या नद्याप्रमाणेच हिमालयातील जे हिमखंड आहेत ते हिमखंड चीनमधील होयांग हो आणि यांगत्से या नद्याच्या पाण्याचे प्रमुख स्रोत मानले जातात. आता हिमखंड म्हणजे तरी काय बघा, जे उंच उंच पर्वत आहेत ते बर्फाच्छादित असतात, त्याच्यावर बर्फ पडलेलं असतं आणि काळाच्या ओघात ते जेव्हा वितळतात त्यावेळी ते पाण्याच्या स्वरूपात नद्यांच्या प्रवाहात मिसळतात आणि नद्यांना पूर येतो.
म्हणजे एक पावसाचा पूर हा एक भाग त्यात महत्त्वाचा असतो आणि हिमखंड वितळून किंवा जे बर्फ असतं पर्वतावरचं ते बर्फ वितळून देखील नद्यांना पूर येतात. तर या पुराच्या पाण्याचं जे पुराचं जे पाणी आहे ते प्रमुख स्रोत या नद्यांचा आहे. या प्रवाहाच्या वेगामुळं होयांगहो नदीचं जे पात्र आहे ते सतत बदलतं असल्याचं आपल्याला दिसेल. म्हणजे पात्राचा आकारमान, कधी ते नदी वाहण्याचा जो प्रवाह आहे त्याची दिशा हे बऱ्याचदा बदलताना आपल्याला दिसतं. त्याचप्रमाणे तिला येणारे जे पूर आहेत ते देखील अत्यंत विनाशकारी त्या ठिकाणी असायचे. प्राचीन कालखंडाचा विचार केला तर प्रचंड विनाश या महापुरामध्ये व्हायचे, जीवितहानी व्हायची, त्याचबरोबर वित्तहानी देखील त्या ठिकाणी व्हायची. आणि यामुळं या नदीला आणखी एक नाव आहे ते म्हणजे सॉरो. म्हणजे बघा, यापूर्वी आपण होयांगहोचा अर्थ पाहिला, येलो रिव्हर, मराठीत पीत रिव्हर. अन्य नावं आहेत तिला रिव्हर आणि मदर. रिव्हर का तर ती एक महत्त्वाची एकमेव नदी आहे चीन संस्कृतीतील, आणि मदर का तर ती चिनी संस्कृतीची जन्मदात्री मानली. इथं बॉक्स केलेलं आहेत म्हणजे ती सगळी नावं तुमच्या लक्षात येतील. यानंतर सॉरो देखील हे नाव त्या होयांगहो नदीला दिलं गेलं. सॉरो का तर ती एक विनाशकारी नदी आहे. खूप नुकसान जुन्या काळात या नदीच्या माध्यमातून लोकांचं व्हायचं, जीवितहानी व्हायची, वित्तहानी व्हायची. सॉरो म्हणजे दुःख. म्हणजे ज्यावेळी जास्त अतोनात जीवितहानी व्हायची त्यावेळी तिथले लोक दुःखी बनणं स्वाभाविक होतं, म्हणून त्याला अश्रूंची नदी असं देखील त्या ठिकाणी नाव दिलं जायचं जुन्या काळात. पण आधुनिक काळाचा जर आपण विचार केला तर या नदीवर ठिकठिकाणी धरणं बांधलीत, बंधारे बांधलीत आणि त्यामुळं त्याचा जो खूप जोरानं वाहणारा प्रवाह आहे तो रोखण्याचं काम आधुनिक काळातील मानवानं केलं आहे. त्यामुळं त्याच्या रौद्र रूपाला थोडासा आळा बसला. या पद्धतीनं या होयांगहो नदीविषयी अतिरिक्त माहिती या चौकटीत आपल्याला पाहायला मिळेल. या पहिल्या मुद्द्यातला चौथा उपमुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे सिंधू आणि सरस्वती नद्यांचे खोरे, जिथं भारतीय उपखंडातील संस्कृती विकसित झाली. बघा, पहिला मुद्दा आपण मेसोपोटेमिया संस्कृती अभ्यासली, त्यामध्ये टायग्रिस आणि युफ्रेटिस या दोन नद्यांच्या खोऱ्यातला प्रदेश म्हणजे मेसोपोटेमिया. त्यानंतर नाईल नदीच्या काठी विकसित झालेली इजिप्त संस्कृती. त्यानंतर तिसरा मुद्दा आपण पहिल्या उपमुद्द्यातला अभ्यासला तो म्हणजे होयांगहो या नदीच्या काठी विकसित झालेली चिनी संस्कृती. आणि चौथा मुद्दा या ठिकाणी आहे जो उपमुद्दा म्हणता येईल आपल्याला, भारतीय उपखंडाची संस्कृती जी सिंधू आणि संस्कृती नद्यांच्या काठी विकसित झाली. या संस्कृतीचं स्थान जर आपण विचारात घेतलं तर सिंधू आणि सरस्वती या नद्यांच्या खोऱ्यांचा हा जो प्रांत आहे तो आजच्या भारत आणि पाकिस्तानमध्ये विभागलेला आपल्याला दिसेल. प्रामुख्याने पंजाबमधील रावी नदीच्या काठावर हडप्पा हे ठिकाणाचं नाव आहे. पंजाब प्रांतातील रावी नदीच्या काठावरती हडप्पा हे ठिकाण आणि सिंधू नदीवरील मोहंजोदडो हे ठिकाण हे पुरातत्वीय जे उत्खनन झालं, या पुरातत्वीय उत्खननामुळे भारतीय उपखंडात इसवी सनापूर्वी 3000च्या सुमारास एक प्रगत संस्कृती नांदत होती हे सिद्ध झालं, ज्याला आपण सिंधू संस्कृती म्हणतो. भारताच्या बाबतीत भारताच्या इतिहासातील प्रगत अवस्थेतला म्हणता येईल जो महत्त्वाचा टप्पा म्हणजे सिंधू संस्कृती आहे. तर इसवी सनापूर्वी 3000च्या काळात ही प्रगत अवस्थेतली संस्कृती त्या ठिकाणी नांदत होती. ही उत्खनन झाल्यानंतर त्या ठिकाणी लक्षात आले या प्रगत संस्कृतीच्या पूर्वी त्या ठिकाणी आद्य गाव वसाहत किंवा ज्याला आपण गाव वसाहत आहे जे म्हणता येईल ते त्या ठिकाणी निर्माण झाल्याचे पुरावे देखील सापडतात. हडप्पा संस्कृतीपूर्वी अस्तित्वात असलेल्या नवाश्मयुगीन गाव वसाहतींची अनेक स्थळे उत्खननात त्या ठिकाणी सापडली, ती उजेडात आली आणि त्यामुळं भारतीय उपखंडात इसवी सनापूर्वी 8000च्या सुमारास स्थिर वसाहती अस्तित्वात आलेल्या होत्या हे आपल्या लक्षात येईल. एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या बघा, संस्कृती हा शब्द थोडासा नंतर आलाय. त्याच्यापूर्वी स्थिर गाव वसाहत, जसं मी सुरुवातीला संस्कृतीसाठी महत्त्वाचे घटक काय असतात ते सांगितलं की रीतिरिवाज वगैरे हे सगळं येईल त्याच्यात, मान्य आहे. पण जोपर्यंत समुदाय होत नाही, जोपर्यंत स्थिर जीवन लोकांचं निर्माण होत नाही तोपर्यंत संस्कृती हा शब्द पुढे येऊ शकत नाही. म्हणून संस्कृती प्रत्यक्षात येण्यापूर्वी नवाश्मयुगीनच्या टप्प्यामध्ये तिथं स्थिर गाव वसाहती अस्तित्वात आल्या आणि सिंधू संस्कृतीच्या बाबतीत किंवा भारतीय उपखंडाच्या बाबतीत त्या केव्हा त्या ठिकाणी अस्तित्वात आल्या तर इसवी सन पूर्व 8000च्या सुमारास त्या अस्तित्वात आल्या. यातील काही वसाहतींचा विकास होऊन
हडप्पा संस्कृतीचा उदय झालेला असावा हे अभ्यासक प्रामुख्याने मान्य करतात. यातली प्रमुख पिकं कोणती होती बघा. जसं यापूर्वी आपण मेसोपोटेमियाच्या बाबतीत बार्ली आणि गहू पाहिलंय, त्यानंतर इजिप्तच्या बाबतीतही तेच पीक पाहिलंय, चिनी संस्कृतीच्या बाबतीत गहू, राळा आणि भात ही पिकं पाहिली. तशी या ठिकाणी बार्ली हे पीक प्रामुख्याने इथले शेतकरी घ्यायचे आणि अल्प प्रमाणात गव्हाचं पीक सुरुवातीच्या टप्प्यामध्ये या ठिकाणचे लोक घ्यायचे. या गाव वसाहतीमधील जे शेतकरी आहेत ते भारतीय उपखंडातील आद्य शेतकरी मानले जातात. मूळ आपण प्रकरणच आद्य शेतकरी असं पाहतोय. म्हणजे मुळात भारताच्या बाबतीत विचार केला तर भारत हा कृषीप्रधान देश आहे. आजही भारताची अर्थव्यवस्था शेतीवर आधारभूत आहे. तर हा जो शेतकरी वर्ग आहे अगदी प्राचीन सगळ्यात सुरुवातीचा शेतकरी कोण, तर त्या अनुषंगाने हा आद्य शेतकरी मुद्दा या ठिकाणी आपण अभ्यासतोय. तर जी प्राचीन गावासात सिंधू संस्कृतीच्या तिथं निर्माण झाली, सिंधू नदीच्या खोऱ्यात निर्माण झाली, तेच भारतातील आद्य शेतकरी आपण म्हणू शकतो. हा जो इतिहास आहे तो आपल्याला कुठून मिळतो. जसं मगाशी मी इतिहासाची साधनं असतात त्याच्या आधारे पुरावे गोळा करून इतिहासकार इतिहास मांडत असतात हे मी सांगितलं. तसं या ठिकाणाच्या आद्य शेतकरी जो आहे त्या मुद्द्याची जी साधनं होती ती कशी मिळाली, तर मेहरगड आणि बलुचिस्तानमधील जे पुरातत्वीय उत्खनन झालं. आता पुरातत्वीय उत्खनन म्हणजे काय? पुरा म्हणजे प्राचीन, तत्वीय म्हणजे जी साधनं आहेत अशा अर्थाने भौतिक साधनं ज्याला आपण म्हणू. ज्यावेळी जमीन खोदली जाते, आता जमीन खोदण्याचे हेतू वेगवेगळे असतात. ज्यावेळी जमीन काही कामानिमित्त खोदकाम केलं जातं आणि त्यावेळी काही अवशेष त्या ठिकाणी प्राचीन मानवाचे काही अवशेष जर सापडले तर ते आर्किओलॉजी विभाग जो आहे, पुरातत्व विभाग जो आहे तो ते ठिकाण अक्वायर करतो आणि तिथं आणखी संशोधन, आणखी खोदकाम करून तिथं कुठली संस्कृती हाती लागते का किंवा प्राचीन आणखी काही अवशेष मिळतात का याचा अभ्यास हे पुरातत्व खातं करतं. तर हे जे पुरातत्वीय उत्खनन झालं मेहरगड आणि बलुचिस्तानमधील, त्या उत्खननात भारतीय उपखंडातील नवाश्मयुगन संस्कृतीच्या उदयापासून त्या हडप्पा संस्कृतीच्या उदयापर्यंतचा सलग कालक्रम आणि त्या संस्कृतीचे भौतिक पुरावे उजेडात आलेले आहेत. आता भौतिक पुरावे म्हणजे काय, तर या काळातील मानवाने ज्या ज्या पद्धतीच्या वस्तू वापरल्या ते सगळे भौतिक पुरावे म्हणून गृहीत धरले जातात. तर या पद्धतीनं प्रत्यक्ष सिंधू किंवा हडप्पा संस्कृती विकसित होण्यापासून किंवा होण्यापूर्वी आणि स्थिर गावासात निर्माण झाल्यानंतर मधल्या कालखंडाचा जो टप्पा आहे, म्हणजे असं आपण म्हणू 8000 पूर्वी जर स्थिर गावासात निर्माण झाली तर इसवी सन पूर्व 8000 ते इसवी सन पूर्व 3000 या दरम्यानचा जो 5000 वर्षाचा कालखंड आहे त्या कालखंडाचे पुरावे मेहरगड आणि बलुचिस्तानमधील पुरातत्वीय उत्खननात इतिहासकारांना मिळाले आणि त्याच्या आधारे त्या ठिकाणची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. या पद्धतीने भारतीय उपखंडातील जी संस्कृती आहे ती आपल्याला अभ्यासता येईल. इथं नकाशामध्ये ही भारतीय उपखंडातील संस्कृती, आद्य संस्कृती कुठं आहे हे आपल्या लक्षात येईल. इथं वर्तुळ केलेलं आहे बघा. हडप्पा संस्कृती या ठिकाणी दाखवलं आहे, सिंधू नदीच्या काठी विकसित झालेली. या पद्धतीनं हा चौथा जो मुद्दा आहे तो आपला या प्रकरणातील संपला. याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे शेतीची सुरुवात आणि कृषी उत्पादन, हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासू. या ठिकाणी आपण थांबू. सर्वांचे मनापासून धन्यवाद.